हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर हा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी चॅप्टरचा लास्ट व्हिडिओ असणार, 6th व्हिडिओ. आणि या व्हिडिओमध्ये आपण लास्टचे जे 2-3 टॉपिक्स राहिले आहेत ते सर्व डिस्कस करू. यातला पहिला आहे सिवेज मॅनेजमेंट, नेक्स्ट क्लीन टेक्नॉलॉजी आणि त्यानंतर मायक्रोब्स अँड फार्मिंग. ठीक आहे, तर हे 3 टॉपिक्स या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. ओके, तर यानंतर या चॅप्टरच्या एक्झरसाईजचा व्हिडिओ देखील येणार. ठीक आहे, तर तो सुद्धा लवकरच येणार. हा व्हिडिओ संपल्यानंतर मीन्स दुसऱ्या दिवशी येणार. ओके, सो यात बघा, मग पहिला आहे टॉपिक आपला सिवेज मॅनेजमेंट. ओके, त्याआधी एक क्वेश्चन आहे इथे की ऑब्झर्व दी गार्बेज व्हॅन्स ऑफ ग्रामपंचायत अँड म्युनिसिपालिटी. Nowadays there is a facility of decreasing the volume of garbage by compaction in those vans. Explain the advantages of this activity. म्हणजे तुम्ही जर ग्रामपंचायत आणि म्युनिसिपाल्टीच्या गार्बेज व्हॅन्स आहे ना, त्या घंटा गाडी म्हणतात, कचरा गाडीवाला या घर से कचरा निकाल, तर त्या ज्या गाड्या आहेत त्या जर तुम्ही बघितल्या तर त्यांच्यामध्ये आज एक फॅसिलिटी अवेलेबल आहे. कुठली? तर डिक्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ गार्बेज. ठीक आहे, जो काही कचरा त्यांनी नेतात त्यांची व्हॉल्यूम, ओके, म्हणजे एवढा कचरा जर जमा केला असेल त्याला कमी केलं जातं. ठीक आहे, तर व्हॉल्यूम कचरा जो आहे तो कमी केला जातो. कशाने? कॉम्पॅक्शनने, कॉम्पॅक्ट केलं जातं त्याला. तर याचा फायदा काय आहे ते विचारलं आहे. तर बघा, याचे 2-3 फायदे आहे. पहिली तर जर गाडीला जर जास्त कचरा न्यावा लागत असेल आधी, तर त्याला ज्या ट्रिप आहे त्या 2-4 ट्रिप्स माराव्या लागत असतील, 4 सपोज ट्रिप्स माराव्या लागत असतील. ठीक आहे, एखाद्या ठिकाणाहून. तर तेच जर कचरा जर आपण कॉम्पॅक्ट केला, त्याला कमी जर केला, डिक्रीज केला, ठीक आहे, त्याला डिक्रीज केला, त्याचा व्हॉल्यूम कॉम्पॅक्ट केलं त्याला, तर गाडीला 3 ट्रिपमध्येच तो पूर्ण कचरा ती नेऊ शकते. ठीक आहे, कारण कचरा आपण कॉम्पॅक्ट केला आहे, त्यामुळे एका वेळी जास्त कचरा जाणार. तर यामुळे होणार काय? तर गाडीला ट्रिप जे आहे, गाडीच्या ट्रिप्स, ठीक आहे, त्या कमी होणार. ठीक आहे, ट्रिप्स डिक्रीज होणार. आता ट्रिप डिक्रीज झाल्यामुळे गाडीची 4 ट्रिप आधी लागत होत्या, आता 3 झाल्या, त्यामुळे काय होणार? जो खर्च आहे गाडीचा तो कमी होणार. ठीक आहे, सो एक्सपेंडिचर जो आहे तो सुद्धा कमी होणार. ठीक आहे, एक्सपेंडिचर डिक्रीज होणार अगेन. ठीक आहे, एक्सपेंडिचर डिक्रीज होणार. आणखी काय काय होणार? जर आपण कचरा जो आहे, वेस्ट जो आहे, त्याला जर डिक्रीज केलं, कॉम्पॅक्ट केलं, तर ज्या लँड फिलिंग साईट्स आहेत तिथे सुद्धा जास्त कचरा जो आहे तो तिथे सामावू शकणार. ठीक आहे, सो त्यामुळे काय होणार? जास्त कचरा तिथे मावणार. ठीक आहे, सो वेस्ट मॅनेजमेंटसुद्धा प्रॉपरली होणार. ठीक आहे, आणि ज्या लँड फिलिंग साईड आहे त्या ओव्हरबर्डन होणार नाही त्यामुळे. तर हे काही 2-3 फायदे आहे याचे. ओके, जे की तुम्हालाही सुद्धा लिहिता येणार. ओके, त्यानंतर आपल्या मेन टॉपिकवर येऊ, सिवेज मॅनेजमेंट. ओके, तर सिवेज मॅनेजमेंट म्हणजे काय? जो काही कचरा जो निघतो त्याची मॅनेजमेंट कशी काय करायची. ठीक आहे, तर सिवेज मॅनेजमेंट, आता एक जी आहे लँड फिलिंग साईट्स, हे आपण बघितलं आहे, ही सुद्धा सिवेज मॅनेजमेंटचीच प्रोसेस आहे. ठीक आहे, मोस्टली शहरांमध्येही केली जाते. ओके, आता इथे जे आपण बघणार आहोत ही सुद्धा सिवेज मॅनेजमेंटच आहे. इथे सुद्धा मायक्रोब्सच आपण यूज करणार आहोत आणि ही सुद्धा शहरातच केली जाते. ठीक आहे, दोन्ही प्रोसेसेस जवळपास सेम आहे. मायक्रोबचाच दोन्ही ठिकाणी वापर केला जातो. फक्त इथे एक प्रॉपर स्ट्रक्चर असतं तुम्हाला. ठीक आहे, लँड फिलिंग साईट जी की वेगळी असते शहरापासून, प्रॉपर स्ट्रक्चर असतं त्याला. तिथे मायक्रोब्सनी एक लेअरमध्ये मायक्रोब्स ॲड केले जातात, लेअरमध्ये सर्व काम केलं जातं आणि तिथून गॅस प्रोड्यूस केली जाते. ठीक आहे, मिथेन गॅस. सेम इथे सुद्धा आपण तेच बघणार आहोत. ठीक आहे, सो इन विलेजेस डोमेस्टिक सिवेज इज डिस्पोज्ड ऑफ आयदर इन नियर बाय सॉईल ऑर इन बायोगॅस प्लांट. खेड्यांमध्ये बघाल तर जे काही डोमेस्टिक वेस्ट असतं, म्हणजे जो घरगुती कचरा निघतो, तो कुठे टाकला जातो? तर जवळपास जी काही सॉईल असेल तिथे, तर काही ठिकाणी बायोगॅस प्लांटमध्ये, ठीक आहे, जवळपास टाकला जातो खेड्यांमध्ये. ठीक आहे, परंतु तेच जर तुम्ही सिटीजमध्ये बघाल, ठीक आहे, तर तो जो सिवेज आहे त्याला प्रोसेसिंग युनिटमध्ये नेलं जातं आणि ॲक्टेड अपॉन बाय मायक्रोबियल प्रोसेसेस. त्याला एका प्रोसेसिंग युनिटमध्ये नेलं जातं आणि त्याला मायक्रोबियल मायक्रोब्सनी त्यावर प्रोसेस केले जातात. ठीक आहे, तुम्ही शहरांमध्ये बघितलं असेल तिथे कचरा नेणाऱ्या गाड्या येतात, घंटा गाडी ज्याला म्हणतात. ठीक आहे, परंतु तेच खेड्यामध्ये असं होत नाही. ते काय करतात? सरळ तो कचरा जो आहे तो बाकी जो ठिकाण आहे, खुली जागा, त्यामध्ये टाकतात किंवा बायोगॅस प्लांटमध्ये. ठीक आहे, परंतु शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कचरा निघतो, सिवेज निघतं शहरांमध्ये. त्यामुळे याला प्रॉपरली प्रोसेस करणं गरजेचं आहे आणि याला प्रोसेसिंग युनिटमध्ये नेतात आणि त्यानंतर त्यावर मायक्रोब्सनी खूप साऱ्या प्रोसेसेस करतात. आता हे मायक्रोबचं काम काय असतं? त्याला डिकम्पोज करणे.
ठीक आहे. मग यावर आता वेगवेगळे मायक्रोब्स जे आहेत ते ॲक्ट केले जातात डिपेंडिंग की तो कचरा कुठल्या टाईपचा आहे. ठीक आहे. यावर वेगवेगळ्या प्रोसेसेस नंतर केल्या जातात. सपोज की हा एक प्रोसेसिंग युनिट आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. खूप मोठं असतं असं काही नाही, म्हणजे छोटं असतं नाही, खूप मोठं असतं, कारण कचरा देखील खूप मोठा असतो. ओके. आता बघा, हा जो कचरा जे सिवेज जो गोळा केला आहे ह्याला काही वेळा लँड फिलिंग साईटवर सुद्धा नेलं जातं, लँड फिलिंगसुद्धा केलं जातं. तर काही वेळा त्याला असं प्रोसेसिंग युनिटवर नेलं जातं आणि तिथे नंतर त्यात वेगवेगळे मायक्रोब्स टाकले जातात. ठीक आहे. आणि त्याला प्रोसेसिंग केलं जातं. तर समजा हा कचरा आता प्रोसेसिंग युनिटवर आणला आहे. ओके. यात कुठले मायक्रोब्स टाकले जाणार, तर मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय द पॅथोजेन ऑफ कॉलरा, टायफॉइड एक्सेट्रा मिक्स्ड. म्हणजे असे मायक्रोब्स की जे कुठल्याही टाईपचा कंपाऊंड असेल त्याला डिकम्पोज करू शकतात. कुठलाही टाईपचा कंपाऊंड असेल त्याला डिकम्पोज करू शकतात. डिकम्पोज करणे म्हणजे एखाद्या गोष्टी आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन बघितली आहे. डिकम्पोजिशनमध्ये काय होतं, एखाद्या गोष्टीचे 2-4 तुकडे केले जातात. म्हणजे काय, जो सॉलिड कचरा आहे त्याला ब्रेकडाऊन केलं जातं. ठीक आहे. त्याचे तुकडे केले जातात. ओके. त्याला डिकम्पोजिशन म्हणतात. ओके. आता इथे याचं काय होणार, डिकम्पोजिशन होऊन काय फॉर्म होणार, आपल्याला कंपोस्ट भेटणार, खत भेटणार. बरोबर. तर असं डिकम्पोजिशन करणार कुठलाही कंपाऊंड असेल त्याला डिकम्पोज करणारे मायक्रोब्स यात ॲड केले जातात आणि त्या कचऱ्याचं कंपोस्ट बनवलं जातं. ठीक आहे. पुन्हा कुठले मायक्रोब्स ॲड केले जातात, ॲज वेल ॲज दॅट डिस्ट्रॉय द पॅथोजेन्स ऑफ कॉलरा, टायफॉइड. म्हणजे यांचे जर व्हायरसेस असेल किंवा पॅथोजेन्स असेल तर त्यालासुद्धा डिस्ट्रॉय करणारे मायक्रोब्स इथे ॲड केले जातात. ठीक आहे. तर हे झालं पहिल्या टाईपचे. कुठले मायक्रोब्स ॲड केले जातात, तर असे मायक्रोब्स ॲड केले जातात. ठीक आहे. दे रिलीज देन मिथेन अँड CO2 बाय डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाऊंड प्रेझेंट इन द सिवेज. ते मिथेन आणि CO2 रिलीज करतात. इथे सुद्धा आपल्याला मिथेन मिळायचं आहे. इथे सुद्धा तेच डिकम्पोजच केलं जातं. ओके. बाय बॅक्टेरियाच्या मदतीने. ठीक आहे. मायक्रोबच्या मदतीने डिकम्पोज केलं जातं, मिथेन गॅस फॉर्म होते. फक्त इथे प्रॉपर स्ट्रक्चर असतं, इथे असं प्रॉपर काही स्ट्रक्चर नसतं. सरळ एक बॉक्ससारखं असतं, त्याला प्रोसेसिंग युनिट म्हणतात. त्यात सर्व हे मायक्रोब जे हवे आहे ते टाकले जातात. जसा कचरा आहे त्यानुसार टाकले जातात मायक्रोब्स. ओके. त्यानंतर आणखी कुठले मायक्रोब्स, तर हा बघा सेकंड आहे की फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. ठीक आहे. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झिनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन द सिवेज. ठीक आहे. हे सुद्धा बॅक्टेरिया इथे ॲड केले जातात. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया हे काय करतात, जर इथे कुठले झिनोबायोटिक केमिकल्स असतील या कचऱ्यामध्ये तर ते डिकम्पोज करतात त्यांना. ठीक आहे. डिकम्पोज करतात. ओके. आणि डिकम्पोज केल्यानंतर त्याचं सरळ कंपोस्ट फॉर्म होतं. ठीक आहे. खत फॉर्म होतं, मॅन्युअर खत फॉर्म होतं, जे की नंतर शेतीसाठी किंवा विकलंसुद्धा जातं काही ठिकाणी फळभाज्यांसाठी वगैरे. ठीक आहे. तर हे याचे युजेस आहे. म्हणजे दोन्ही प्रोसेसेस जवळपास सेम आहे. फक्त यात प्रॉपर एक लँड फिलिंग स्ट्रक्चर असतं, साईट असते, वेगळी असते जागा. इथे एक प्रोसेसिंग युनिट असते. यात मग जसे बॅक्टेरिया हवे आहे आपल्याला तसे टाकले जातात आणि याला डिकम्पोज केलं जातं. ठीक आहे. हेच आहे सिवेज मॅनेजमेंट. ही मोस्टली शहरामध्ये केलं जातं, खेड्यांमध्ये वगैरे नसतं फारसं. ठीक आहे. ओके. त्यानंतर आता इथे डिकम्पोज झाल्यानंतर इथे फॉर्म होते स्लरी. ठीक आहे. आता समजा हे जर एवढं कचरा आहे, इथे सिवेज आहे, आता याला मी हे मायक्रोब्स टाकल्यानंतर हे काय होणार, डिकम्पोज होणार आणि मिथेन गॅस इथून मिळणार. ही मिथेन गॅस तुम्ही कलेक्ट केली. ठीक आहे. जमा केली तिला आणि त्याचा वापर कराल तुम्ही कुकिंगसाठी किंवा इतर कामांसाठी. ओके. मग आता इथे जो काही खाली जो भाग वाचला आहे त्याला म्हणतात स्लज. ठीक आहे. त्याला स्लज म्हणतात, काही ठिकाणी त्याला स्लरी म्हणतात. ठीक आहे. स्लज, सरी जे काही असेल याचं मग बनतं कंपोस्ट, खत. ठीक आहे. आणि मिथेन गॅस इकडून कलेक्ट केला जातो. ठीक आहे. म्हणजे कचऱ्याचे बघा दोन्ही फायदे होतात. एक तर मिथेन गॅस मिळतं, त्याचा तुम्ही कुकिंगसाठी वापर करू शकता आणि दुसरं खतसुद्धा होतं. हा स्लज आणि स्लरी जो आहे तेच म्हणजे कंपोस्ट आहे, खत आहे. ओके. तर तेच इथे सांगितलं आहे की द स्लज दॅट सेटल डाऊन्स. ठीक आहे. स्लज दॅट सेटल्स डाऊन इन दिस प्रोसेस कॅन बी अगेन यूज्ड ॲज फर्टिलायझर. ठीक आहे. फर्टिलायझर म्हणजे खत म्हणून त्याचा वापर केला जातो. स्लज जो खाली वाचतो उरलेला भाग मिथेन गॅस निघाल्यानंतर, डिकम्पोजिशन झाल्यानंतर, त्याला म्हणतात मग स्लज. स्लरीही म्हणतात, स्लरी म्हणतात, स्लज म्हणतात. त्याला मग फर्टिलायझर म्हणून वापर केला जातो, खत म्हणून, कंपोस्ट म्हणून, मॅन्युअर म्हणून वापर केला जातो. ठीक आहे. आणि वॉटरसुद्धा रिलीज होतं यात. आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. ते की एन्व्हायरमेंटली सेफ असतं वॉटर जे इथे प्रोड्यूस होतं ते प्रोसेसिंग केल्यानंतर. ओके. नंतर मायक्रोब्स आर यूज फॉर बायो रिमेडिएशन ऑफ एन्व्हायरमेंट पोल्युटेड ड्यू टू सिवेज. ओके. म्हणजे अशा पद्धतीने जे काही मायक्रोब्स आहेत ते बायो रिमेडिएशन,
ठीक आहे. म्हणजे जे जैवविविधतेचा जो काही नाश झालेला आहे कशाचा, एन्व्हायरमेंटचा, तर त्याला रिमेडिएशन पुन्हा चांगलं करण्यासाठी मायक्रोबचा वापर केला जातो. ठीक आहे. सो मायक्रोब्स आर यूज फॉर बायो रिमेडिएशन ऑफ एन्व्हायरमेंट पोल्युटेड ड्यू टू सिवेज. जे एन्व्हायरमेंट सिवेजमुळे पोल्युटेड झालं आहे त्याला बायो रिमेडिएट म्हणजे पुन्हा जैविकदृष्ट्या चांगलं करण्यासाठी मायक्रोब्स यूज केले जातात. ठीक आहे. त्यानंतर इथे कलेक्ट इन्फॉर्मेशन म्हणून 2 क्वेश्चन विचारले आहे बघा, की विच मटेरियल शुड नॉट बी प्रेझेंट इन गार्बेज फॉर इट्स प्रॉपर मायक्रोबियल डिकम्पोजिशन. कुठले मटेरियल गार्बेजमध्ये नसायला पाहिजे की जेणेकरून त्याचं प्रॉपर मायक्रोबियल डिकम्पोजिशन व्हावं म्हणून. ठीक आहे. कुठलं काय प्रेझेंट नसायला पाहिजे. ठीक आहे. कुठले मटेरियल प्रेझेंट नसायला पाहिजे. सो आन्सर इज प्लास्टिक. ओके. प्लास्टिक डिकम्पोज होत नाही. प्लास्टिक तुम्ही आत्ता जर एखादं प्लास्टिक जमिनीमध्ये टाकलं तर पुढचे 100 वर्ष जवळजवळ ते डिकम्पोज होत नाही. ठीक आहे. ओके. सो त्यामुळे प्लास्टिक जर असेल तर ते जो गार्बेज आहे तो डिकम्पोज होत नाही. ओके. सेकंड, हाऊ द सीवेज जनरेटेड इन युअर हाऊस ऑर अपार्टमेंट इज डिस्पोज्ड ऑफ. ठीक आहे. जो काही कचरा तुमच्या घरामध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये जनरेट झाला आहे सीवेज, त्याला डिस्पोजल कसं काय केलं जातं. तर बघा आता जनरली खेड्यांमध्ये तर बाहेरच टाकला जातो किंवा बायोगॅसमध्ये. शहरांमध्ये मोस्टली जो कचरा आहे तो एकतर म्युनिसिपालिटीज कलेक्ट करतात. ठीक आहे. म्युनिसिपालिटी कलेक्ट करतात आणि त्यावर प्रोसेसिंग करतात जे आपण बघितले आत्ता. ओके. किंवा लँड फिलिंग साईटवर नेला जातो. आणखी यालाच काही अपार्टमेंट्समध्ये जर बघाल तर काही अपार्टमेंट्समध्ये याला सेप्टिक टँक्स असतात. ओके. ज्या त्याला प्रोसेसिंग केलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे केलं जातं. ओके. देन नेक्स्ट टॉपिक आहे मग क्लीन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर क्लीन टेक्नॉलॉजी म्हणजे क्लीन म्हणजे स्वच्छ आणि टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी. मराठीत त्याला प्रौद्योगिकी म्हणतात टेक्नॉलॉजीला. ठीक आहे. तर क्लीन म्हणजे ज्यामुळे आपण एन्व्हायरमेंटला क्लीन करू शकतो बेसिकली ते. ठीक आहे. स्वच्छ करू शकतो असं. ठीक आहे. तर अशी टेक्नॉलॉजी आता बघा या आपल्याकडे टेक्नॉलॉजी तर खूप साऱ्या मेथड्स आहेत टेक्नॉलॉजीने युक्त की ज्यामुळे आपण एन्व्हायरमेंट क्लीन करू शकतो. परंतु इथे आपण स्पेसिफिकली मायक्रोब्स पाहणार आहोत. ठीक आहे. पूर्ण चॅप्टरमध्येच बेसिकली आपण मायक्रोब्समुळे कुठल्या गोष्टी करू शकतो ते डिस्कस केलं आहे आणि इथे सुद्धा तेच करणार आहोत. कारण आज तुम्ही सिवेज मॅनेजमेंट बघा. ठीक आहे. किंवा मायक्रोब्स फ्युअल्स बघा, हे सुद्धा आपण टेक्नॉलॉजीच्या मदतीने करू शकतो. परंतु मायक्रोब्ससुद्धा यात खूप मोठा रोल प्ले करतात. हेच बेसिकली आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. जे डोळ्यांनी दिसत नाही असे स्मॉल मायक्रोब्स देखील खूप मोठी मदत आपल्याला करू शकतात. ओके. सो ह्युमन बीइंग्स हॅड मेड व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. खूप फास्ट प्रोग्रेस केली आहे आपण. हाऊएव्हर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ऑल्सो इन्क्रीजिंग इन द सेम स्पीड. मग जेवढी फास्ट आपण प्रोग्रेस टेक्नॉलॉजीमध्ये केली आहे तेवढ्याच स्पीडनी किंवा तेवढ्याच फास्ट एन्व्हायरमेंटचं पोल्युशन देखील वाढत आहे. ठीक आहे. हे पाहतोय आपण आजकाल आपल्या अवतीभोवती. सो लेट अस सी द वे ऑफ कंट्रोल ओव्हर एअर, वॉटर, सॉईल अँड वॉटर पोल्युशन ओव्हर विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. मग याला कंट्रोल करण्यासाठी एअर, वॉटर, सॉईल पोल्युशन मायक्रोबच्या मदतीने कसं काय करता येणार कंट्रोल त्याला, ते आता आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. तर हेच बेसिकली आहे क्लीन टेक्नॉलॉजी म्हणजे स्वच्छ करण्यासाठी एन्व्हायरमेंट. तर ते मायक्रोबच्या मदतीने आपण कसं काय करू शकतो एअर, वॉटर, सॉईल पोल्युशन कंट्रोल, तर ते आपण बघणार आहोत मायक्रोबच्या मदतीने. तर आता आपण बघा मेनली 5 टॉपिक्स आहे वेगवेगळे ते डिस्कस करणार आहोत. जसं की हा पहिला आहे मायक्रोबच्या मदतीने कसे काही केमिकल्स डिकम्पोज होतात ते. ओके. सेकंड यात आपण बघणार आहोत की जे समुद्रामध्ये ऑइल पसरतं ज्याला लिकेज होतं ऑइलचं. ठीक आहे. तर ते बघणार आहोत. त्यात मायक्रोब्स कसे काय आपण वापरू शकतो ते बघणार आहोत. त्यानंतर प्लास्टिक बॉटल्स, जे प्लास्टिक बॉटल्स बनवले जातात त्याला कसं काय डिकम्पोज करण्यासाठी मायक्रोब्स वापरले जाऊ शकतात ते बघणार आहोत. ओके. त्यानंतर आहे की सल्फ्युरिक ॲसिड. ओके. सल्फ्युरिक ॲसिड जो की ॲसिड रेनमध्ये असतो. ओके. तर त्याला कसं काय आपण कंट्रोल करू शकतो मायक्रोबच्या मदतीने ते बघणार आहोत. आणि 5वा वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ युरॅनियम. युरॅनियमचे जे सॉल्ट्स असतात वेस्टमध्ये ते कसे काय कंट्रोल करू शकतो ते बघणार आहोत. आता यासाठी टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. परंतु मायक्रोब्ससुद्धा कमी खर्चात, कारण मायक्रोब्स खूप जास्त आपण प्रोड्यूस करू शकतो. खूप स्मॉल असतात, त्यांना प्रोड्यूस करायला खर्चसुद्धा कमी लागतो. त्यामुळे जरा इझी असतं मायक्रोबच्या मदतीने करणं. ठीक आहे. तर बघा पहिलं आहे मग की मायक्रोब्स हॅव नॅचरल ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग द मॅनमेड केमिकल्स.
मायक्रोब्समध्ये नैसर्गिक त्यांच्यामध्ये क्षमता असते कशाची, टू डिकम्पोज द मॅनमेड केमिकल्स. जे आपण केमिकल बनवले आहे मॅनमेड माणसाने बनवले आहे असे, मॅनमेड नॅचरल नैसर्गिक, मॅनमेड माणसाने बनवले असे आर्टिफिशियल. ठीक आहे. तर आपण जे काही केमिकल्स बनवले आहे लॅबमध्ये त्यांना डिकम्पोज करण्याची क्षमता मायक्रोब्समध्ये असते, नॅचरल ॲबिलिटी असते. सो हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफर्ड विथ दी हेल्प ऑफ दीज ॲबिलिटीज. मग जे काही हायड्रोकार्बन्स असतील किंवा दुसरे केमिकल्स असतील ते दुसऱ्या कंपाऊंडमध्ये ट्रान्सफर केले जातात. ठीक आहे. कारण हे जे केमिकल्स आहेत ओके ते डिकम्पोज होऊ शकत नाही, हे असेच राहतात निसर्गामध्ये. ठीक आहे. आणि त्यापासून मग वेगवेगळ्या जो ऱ्हास आहे इरोजन आपण जे म्हणतो, ठीक आहे, तर ते होतं एन्व्हायरमेंटचं. त्यामुळे हे जे केमिकल्स आहेत हायड्रोकार्बन्स किंवा इतर केमिकल ज्यांचं डिग्रेडेशन होत नाही ते नेचरमध्ये तसेच राहतात, तर यांना डिकम्पोज करण्यासाठी म्हणून त्यांना वेगळ्या कंपाऊंडमध्ये ट्रान्सफर केलं जातं विथ दी हेल्प ऑफ दीज ॲबिलिटीज किंवा मायक्रोब्स. ठीक आहे. तर काय करतात हे मायक्रोब्स, सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्युअल्स. जे फ्युअल निघतं जसं की कोळसा निघाला, पेट्रोलियम निघाला, डिझेल निघाला आहे. ठीक आहे. तर हे जे फ्युअल आपल्याला मिळालं आहे त्यामध्ये असतो सल्फर. ठीक आहे. मग ह्या सल्फरला रिमूव्ह करण्यासाठी, कारण हा जो सल्फर जो आहे हा जर सल्फर फ्युअलमध्येच असला आणि तो जर तुम्ही गाड्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी वापरत असाल तर यामुळे काय होणार, हा सल्फर जो आहे तो निसर्गात येणार. ठीक आहे. जर फ्युअल तुम्ही गाडीमध्ये टाकलं तर यातून सल्फर निघणार, सल्फर डायऑक्साईड SO2 निघतो, बरोबर. हा SO2मुळे काय होतं, ग्रीन हाऊस इफेक्ट होतो. ठीक आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट होतो आणि हा होऊ नये म्हणून हा सल्फर रिमूव्ह करावा लागतो त्या फ्युअलमधून. पण त्यासाठी मायक्रोब्स आपण वापरू शकतो, मायक्रोब्स हे काम करू शकतात. ठीक आहे. सेकंड काय, मेटल्स लाईक कॉपर, आयरन, युरॅनियम, झिंक एक्सेट्रा लीच इन टू एन्व्हायरमेंट फ्रॉम लो क्वालिटी मेटलॉइड. आता मेटलॉइड हे ज्याला आपण ॲलॉयसुद्धा म्हणू शकता, तर हे जे मेटलॉइड्स असतात ते काय बेसिकली लवकर एन्व्हायरमेंटमध्ये लीच होतात, म्हणजे बाहेर निघतात. समजा तुम्ही आयरनचा एखादा कंपाऊंड बनवला आहे की इंडस्ट्रीमध्ये, ठीक आहे, एखादा सबस्टन्स बनवला आयरनपासून, समजा एखादा रॉड बनवला आहे. ठीक आहे. हा आता युजलेस झाल्याचं काही काम नाही, तुम्ही काय करायला कचऱ्यात टाका. हा कचरा जर जमिनीत टाकला तर हा काय होतं, जो आयरन आहे तो जमिनीमध्ये मग लीक होतो, बाहेर पसरतो. ठीक आहे. आणि यामुळे वेगवेगळे आजार देखील होऊ शकतात, वेगवेगळ्या मेटल्समुळे वेगवेगळे आजार होतात. ठीक आहे. तर हा होऊ नये, याचं लिचिंग होऊ नये म्हणून याला डिग्रेडेशन करावं लागतं किंवा याचा पुनर्वापर करावा लागतो. मग याला डिग्रेडेशन करण्यासाठी बॅक्टेरियाच्या मदतीने आपण हे करू शकतो. कुठले, तर थायोबॅसिलाई आणि सल्फोबॅसिलाई. ठीक आहे. तर यांच्या मदतीने आपण ह्या कंपाऊंड्सला लीच होण्याआधी, ठीक आहे, पसरण्याआधी जमिनीमध्ये त्यांना आपण दुसऱ्या कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. तर यामध्ये थायोबॅसिलाई आणि सल्फोबॅसिलाई मदत करू शकतो. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण मायक्रोबच्या मदतीने हे करू शकतो. ओके. नेक्स्ट, कॅन यू टेल, you must have seen or read the news of dead fishes or oily water accumulating at the sea coast. Why does this happen? आता तुम्ही न्यूजमध्ये वगैरे वाचलं असेल की समुद्राच्या किनारी खूप साऱ्या जे मासे आहे ते तिथे मरून पडले आहेत. ठीक आहे. किंवा ऑइली वॉटर ॲक्युमुलेट झाला आहे सी कॉस्टवर. जो समुद्राचा जो तट आहे त्यावर तुम्हाला ऑइल दिसत असेल वॉटरवर. ठीक आहे. त्यामुळे काय झालं आहे, फिशेस मरण पावले. तर हे का झालं असं. ठीक आहे. तर आता बघा, जो काही समुद्र असेल तर त्यावर शिपनी जी ट्रेडिंग ज्याला म्हणतात म्हणजे व्यापार. ठीक आहे. सो शिपनी व्यापार केला जातो. आता समजा एखाद्या गोष्टीचा व्यापार करायचा आहे. ठीक आहे. सो ज्या फॉरेनमधल्या गोष्टी आहे त्या आपल्याला इंडियामध्ये आणायच्या आहे. ओके. किंवा इंडियातल्या गोष्टी काही फॉरेनमध्ये न्यायच्या आहे, म्हणजेच व्यापार करायचा आहे. सो यासाठी दोन मेथड्स आहे, एक तर तुम्ही प्लेनने करू शकता, एरोप्लेन, किंवा दुसरं शिप. ओके. म्हणजे एरोप्लेन किंवा जहाजाच्या मदतीने. ठीक आहे. मग आता बघाल, जर एरोप्लेननी जर तुम्ही व्यापार करत असाल तर त्यात तुम्ही ज्या जड वस्तू आहे त्या जास्त आणू शकत नाही, कारण त्यामुळे फ्युअल जास्त लागतं एरोप्लेनला. मग पर्याय उरतो शिप. तर जहाजाने हे सर्व वाहतूक केली जाते, ने-आण केली जाते. ठीक आहे. तर तेव्हा जहाजामधून होते तेलगळती, खूप मोठ्या प्रमाणावर तेलगळती होते. ठीक आहे. जो ऑइल आहे जे शिपमध्ये वापरलं जातं ते समुद्रामध्ये पसरतं.
ठीक आहे. तुम्ही जर गाड्यासुद्धा बघाल, मोठे ज्या 4 व्हीलर्स असतात त्यांच्या खाली बघाल तर ऑइल असतं पूर्ण. तर तसंच शिपमध्ये सुद्धा तेल गळती होते आणि ते सर्व ऑइल जे आहे ते समुद्रावर पसरतं आणि ते नंतर समुद्राच्या काठावर येतं. तसंच समुद्रामध्ये ज्या ऑइल मिल्स असतात, जिथून ऑइल काढलं जातं, समुद्रातून तेल काढलं जातं, तिथूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर तेल गळती होते आणि ते तेल पूर्ण समुद्रावर पसरतं. ठीक आहे. आणि त्यामुळे मग हे जे ऑइल तिथे पसरलं आहे ते सर्व मग हळूहळू काठावर येतं, सी कॉस्टवर. आता यामुळे होतं काय बघा, हा समजा समुद्र आहे, ठीक आहे. यावर जर ऑइल पसरलं आहे, ठीक आहे. ऑइल पसरल्यामुळे काय होणार, खाली समजा जे मासे वगैरे जे सर्व प्राणी आहे समुद्रातले आणि हा समुद्राचा लेअर आहे, यावर ऑइल पसरलं आहे. तर यामुळे काय होणार, जो ऑक्सिजन आहे तो आतमध्ये जाऊ शकणार नाही, कारण इथे ऑइल पसरलं आहे पूर्ण समुद्रावर. म्हणून मग ह्या ऑइलमुळे ऑक्सिजन आतमध्ये जाऊ शकणार नाही आणि ऑक्सिजन आतमध्ये न जाऊ शकल्यामुळे जे ॲनिमल्स आहेत खाली समुद्रात त्यांना मग ऑक्सिजन मिळणार नाही आणि ते मरतात, मृत होतात. ठीक आहे, मरण पावतात आणि त्यामुळे हे डेड फिशेस आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तर हे होतं कशामुळे, तेल गळतीमुळे, ऑइल स्पिलिंग ड्यू टू शिप्स. ठीक आहे. मग इथे दिलं आहे त्याचं रिझन. मग याला कंट्रोल कसं काय करू शकतो, मायक्रोबच्या मदतीने. ते सेकंड टॉपिक आहे आपला हा इथला. ठीक आहे. सो स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन ओशियन ड्यू टू व्हेरियस रिझन. ठीक आहे. स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल, पेट्रोलियम ऑइलचं स्पिलिंग होतं म्हणजे तेल गळती, पसरणे तेल. ठीक आहे. तर व्हेरियस रिझन्सनी, खूप साऱ्या रिझन्सनी होतं, मेनली शिपमुळे. ठीक आहे, कारण समुद्रात जहाजच चालतात मोठ्या प्रमाणावर. ओके. ऑइल मिल्समधून सुद्धा होतं. ठीक आहे, शिपमधून सुद्धा होतं. ओके. सो दिस ऑइल मे प्रूव्ह फॅटल अँड टॉक्झिक टू ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम. मग हे जे ऑइल इथे आलं आहे ते फॅटल म्हणजे जीव घेणं आणि टॉक्झिक विषारी ठरू शकतं कुणाला, ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझमसाठी. ठीक आहे. मग यासाठी काही कंट्रोल करू शकतो का आपण? हो, टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, काही मेथड्स आहे, परंतु त्यात एवढ्या इफेक्टिव्ह नाही जेवढ्या की हे मायक्रोब्स आहे. ठीक आहे. कारण टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्ही तुरंत ते तेल जमा तर करू शकत नाही. ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात कमी करू शकता. ओके. परंतु मायक्रोबच्या मदतीने पूर्णपणे कंप्लीट करता येतं, त्याला नष्ट करता येतं. कसं बघा. सो इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेअर फ्रॉम सरफेस बाय मेकॅनिकल मेथड. तर मेकॅनिकली तुम्ही हे त्याला ऑइलला रिमूव्ह करू शकत नाही. ठीक आहे. सो हवेवर बॅक्टेरिया लाईक सुडोमोनास एसपीपी. आता हे एसपीपी म्हणजे काय, एसपीपी म्हणजे स्पेसीज. ठीक आहे. सुडोमोनासच्या स्पेसीज, सुडोमोनास काय आहे, बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरियाच्या स्पेसीज. एसपीपी इथे कुठे आता पुढे सुद्धा येणार एसपीपी, एसपीपी म्हणजे स्पेसीज. ठीक आहे. तर सुडोमोनासच्या स्पेसीज किंवा अल्कोनोवोरॅक्स बोरक्रुमेन्सिस. ठीक आहे. अल्कॅनोवोरॅक्स बोरक्रुमेन्सिस ह्या बॅक्टेरियाच्या ज्या स्पेसीज आहेत यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे टू डिस्ट्रॉय द पिरिडीन अँड अदर केमिकल्स. ठीक आहे. यांच्यामध्ये पिरिडीन आणि जे इतर केमिकल्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याची ॲबिलिटी आहे. मग हे जे बॅक्टेरिया आहे यांना जेव्हा ऑइल पसरतं समुद्रावर तेव्हा यांना समुद्रामध्ये टाकलं जातं आणि हे काय करतात, तर हे जे केमिकल म्हणजे ऑइलला आणि पिरिडीनला पूर्णपणे नष्ट करतात, त्याला डिकम्पोज करतात, डिस्ट्रॉय करतात. ठीक आहे. अँड हेन्स दिस बॅक्टेरिया आर यूज टू क्लिअर द ऑइल पिल्स. यावर गिव्ह रिझनसुद्धा येऊ शकतं की वाय दिस बॅक्टेरिया आर यूज टू क्लिअर द ऑइल पिल्स. हेन्स दिस बॅक्टेरिया आर यूज टू क्लिअर द ऑइल पिल्स. का बरं, कारण मेकॅनिकली तुम्ही हे करू शकत नाही आणि हे टॉक्झिकसुद्धा आहे ॲक्वॅटिक ॲनिमलसाठी. मेकॅनिकल तुम्ही करू शकत नाही, परंतु ह्या स्पेसीज ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे म्हणून आपण त्यांना यूज करतो. ठीक आहे. ओके. तर इथे त्याचा आन्सर देखील मिळणार. सो दीज आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. हे जे बॅक्टेरिया आहे यांना म्हणतात मग हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया, HCB. ओके. सो HCB डिकम्पोज द हायड्रोकार्बन अँड ब्रिंग अबाउट द रिॲक्शन ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन, CO2 अँड वॉटर इज फॉर्म इन दिस प्रोसेस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे हायड्रोकार्बन्स आहेत ते डिकम्पोज केले जातात आणि रिॲक्शन होते कार्बनची ऑक्सिजनसोबत. ओके. आणि CO2 आणि वॉटर फॉर्म होतं या प्रोसेसमध्ये. ठीक आहे. CO2 जो आहे CO2 नंतर ॲटमॉस्फिअरमध्ये सोडला जातो आणि वॉटर समुद्रात मिसळतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे केलं जातं. आता टेक्नॉलॉजीने हे करू शकत नाही, परंतु मायक्रोबच्या मदतीने आपण करू शकतो. ओके. तर हे तुम्हाला जरा लक्षात ठेवायचं आहे. बॅक्टेरिया म्हणजे हे याच्यावर गिव्ह रिझन येऊ शकतं बेसिकली. ठीक आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे मग प्लास्टिक बॉटल्स. आता प्लास्टिक बॉटलसुद्धा टेक्नॉलॉजीने तुम्ही काय करू शकता, त्याला कंप्रेस करू, चिरफाड करून काही करू शकत नाही, परंतु मायक्रोबच्या मदतीने. ठीक आहे. तुम्ही केमिकल्सनी सुद्धा काही प्रमाणात प्लास्टिक कंट्रोल केलं जाऊ शकतं प्लास्टिक बॉटलला, परंतु ते तेवढं इफेक्टिव्ह नाही. तर तेच मायक्रोबच्या मदतीने तुम्ही हे इफेक्टिव्हली करू शकता.
ओके. सो प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्म बाय द केमिकल सबस्टन्स PET, पॉलीइथिलीन टेट्राफ्लॅलेट पॉलिस्टर. ठीक आहे. PET हा केमिकल आहे ज्याच्या मदतीने प्लास्टिक बॉटल्स बनवल्या जातात. पॉलीइथिलीन टेट्राफ्थॅलेट पॉलिस्टर. ठीक आहे. आता नाउअडेज मोस्ट ऑफ दी अर्बन गार्बेज कन्सिस्ट ऑफ प्लास्टिक. जे काही शहरी भागातून गार्बेज निघतं त्यामुळे प्लास्टिक असतंच. ठीक आहे. खूप मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक वापरलं जातं आजकाल. ओके. सो इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट प्लास्टिक लाईक वायब्रिओ स्पेसीज लाईक वायब्रिओ, आयडिओनेला, सॅकेन्सिस कॅन डिकम्पोज द PET. असं बघितलं गेलं आहे की ज्या स्पेसीज आहे वायब्रिओ किंवा आयडिओनेला, सॅकेन्सिस, तर यांनी PETला डिकम्पोज करू शकतात. ओके. सिमिलरली स्पेसीज ऑफ फंजाय लाईक ॲक्टिनोमायसिटीस, स्ट्रेप्टोमायसिस, नोकार्डिया, ॲक्टिनोप्लेन्स हॅव ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग रबर फ्रॉम गार्बेज. तर ह्या ज्या फंजाय आहेत हे दोन जे दिले आहे आपल्याला. ओके. सो हे काय करू शकतात, हे PETला डिकम्पोज करू शकतात ज्यापासून प्लास्टिक बॉटल बनवल्या जातात. ठीक आहे. परंतु जो रबर आहे गार्बेजमधला रबर, त्याला ह्या फंजायच्या स्पेसीस डिकम्पोज करू शकतात. ठीक आहे. तर त्यामुळे आपण यांच्यामुळे हे सुद्धा कंट्रोल करू शकतो. हेच बेसिकली इथे सांगितलं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे मग सल्फ्युरिक ॲसिड प्रेझेंट इन ॲसिड रेन. मग ॲसिड रेनमध्ये जो ॲसिड रेन यात काय होतं बेसिकली, तर समजा जो SO2 आहे जो ॲटमॉस्फिअरमध्ये कुठून निघतो, जसं की मी सांगितलं इथून जे फ्युअलमध्ये असतो सल्फर, हा जर ॲटमॉस्फिअरमध्ये गेला तर त्यामुळे SO2 पसरतो, ज्याला ग्रीन हाऊस गॅस म्हणतात. ह्याच्यामुळेच ॲसिड रेनसुद्धा होते SO2मुळे. आता SO2 फ्युअलमधूनच निघतो का, नाही, इतरसुद्धा कारण आहे ज्यातून SO2 ॲटमॉस्फिअरमध्ये पडतो. ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं, हा SO2 जो आहे तो वॉटरसोबत रिॲक्ट होतो आणि इथून सल्फ्युरिक ॲसिड फॉर्म होतं. ठीक आहे. H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड फॉर्म होतं H2SO4. आता हे जे सल्फ्युरिक ॲसिड आहे हे जेव्हा मग ॲटमॉस्फिअरमध्ये जे रेन आहे, समजा पाऊस पडत असेल तर हा SO2 त्या वॉटरसोबत रिॲक्ट होतो आणि खाली पडतो. H2SO4 हा ॲसिड आहे. ठीक आहे. H2SO4 ज्याला आपण सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो. तर हा सल्फ्युरिक ॲसिड मग ॲसिड रेनच्या फॉर्ममध्ये खाली पडतो. आणि जेव्हा हा खाली पडतो, ठीक आहे, आता बघा हा SO2 कुठून निघतो, पुन्हा मटेरियल्स कमिंग आउट ऑफ माइन्स, ज्या खाणी असतात ज्यातून मिनरल्स बाहेर काढले जातात. ठीक आहे. त्यांच्यामधून सुद्धा हा SO2 बाहेर पडतो. ठीक आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा फ्युअल्समधून. ठीक आहे. तर मग ॲसिड रेन पडतं. मग ह्या ॲसिड रेनमुळे काय होतं की जे मॉन्युमेंट्स आहेत, ठीक आहे, स्कल्पचर्स आहे, ब्रिजेस आहे, म्हणजे जे स्टॅच्यूज आहे. ओके. स्टॅच्यूज जसं की आता बनवला आहे आपला सरदार वल्लभभाई पटेल यांचा किंवा ताजमहल यांच्यासारख्या जे स्टॅच्यूज आहे, जे बिल्डिंग्ज आहेत, स्कल्पचर्स आहेत आपले, तर त्यांना नुकसान होतं ॲसिड रेनमुळे. ठीक आहे. मग हे होऊ नये यासाठी काय, आपल्याला SO2ला ॲटमॉस्फिअरमध्ये जाऊ द्यायला नको. ठीक आहे. किंवा ॲसिड रेन जर झालीच तर त्याला कसं काय थांबवता येणार, म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड पडलं तर त्याच्यामुळे जे नुकसान होतं त्याला कसं काय रोखता येणार. ठीक आहे. तर त्यासाठी आपण बॅक्टेरियाचा वापर करू शकतो. ओके. सो यू नो दॅट द एरोजन ऑफ मेटल्स प्रेझेंट इन स्टॅच्यूज, ब्रिजेस, बिल्डिंग ऑकर ड्यू टू इट. ठीक आहे. तर मला माहिती आहे. सल्फ्युरिक ॲसिड इज सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पेसीज लाईक बॅक्टेरिया लाईक ॲसिडोफिलम स्पेसीज, SPP म्हणजे स्पेसीज, ॲसिडोबॅसिलस, फेरोक्झिडेन्स. हेन्स दिस बॅक्टेरिया कॅन कंट्रोल द सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू ॲसिड रेन. ओके. काही बॅक्टेरियाच्या स्पेसीज आहे जसं की ॲसिडोफिलियम, ओके, स्पेसीज, आणि ॲसिडोबॅसिलस फेरोक्झिडेन्स. तर हे जे बॅक्टेरिया आहे यांच्यासाठी जी एनर्जीचं साधन आहे, सोर्स ऑफ एनर्जी, ते आहे सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. यांना सल्फ्युरिक ॲसिड हवं आहे एनर्जी म्हणून. जसं आपल्याला अन्न हवं आहे तसं यांना सल्फ्युरिक ॲसिड हवं आहे. मग हे काय करणार, हे सर्व जे सल्फ्युरिक ॲसिड आलं आहे त्याला खाऊन घेणार. ठीक आहे. आणि हेन्स दिस बॅक्टेरिया कॅन कंट्रोल द सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू ॲसिड रेन. मग ह्या ॲसिड रेनमुळे जे काही सॉईल पोल्युशन होतं ते हे बॅक्टेरिया थांबवू शकतात, रोखू शकतात. ओके. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सल्फ्युरिक ॲसिड किंवा ॲसिड रेनलासुद्धा हे कंट्रोल करू शकतात. ओके. म्हणजे ॲसिड रेन होणार असेल किंवा होत असेल तर तेव्हा तिथे आपण पूर्ण त्या जमिनीवर किंवा मॉन्युमेंट्सवर आपण तिथे हे बॅक्टेरिया टाकून देणार. ठीक आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ युरॅनियम प्रेझेंट इन वेस्ट प्रोड्यूस ड्युरिंग इलेक्ट्रोप्लेटिंग अँड इन इफ्लुएंट रिलीज्ड इन एन्व्हायरमेंट फ्रॉम दी ॲटॉमिक एनर्जी प्लांट. ॲटॉमिक एनर्जी प्लांटमधून युरॅनियम मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. कशासाठी, न्यूक्लिअर रिॲक्शन करण्यासाठी, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये वापरला जातो. ठीक आहे.
हे कशासाठी केलं जातं तर एकतर एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी, ज्याला आपण ॲटॉमिक एनर्जी म्हणतो, ॲटॉमिक पॉवर प्लांटमध्ये, न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी किंवा वेगवेगळे जे प्रोसेसेस आहे, एक्सपेरिमेंट्स आहेत ते करण्यासाठी. ठीक आहे. युरेनियम मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. ठीक आहे, कारण हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे युरेनियम म्हणून. ओके, तर हा युरेनियमपासून याचे वॉटर सोल्युबल सॉल्ट्ससुद्धा प्रेझेंट असतात. जर यापासून काही वेस्ट निघत असेल तर या वेस्टमध्ये याचे वॉटर सोल्युबल सॉल्ट्स असतात युरेनियमचे वेस्टमध्ये. ठीक आहे. हे वेस्ट कधी प्रोड्यूस होतं? इलेक्ट्रोप्लेटिंग किंवा इफ्लुएंट रिलीज्ड इन एन्व्हायरमेंट फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट. ॲटॉमिक एनर्जी प्लांटमधून जे काही इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी जे वेस्ट निघतं इलेक्ट्रोप्लेटिंग केल्यानंतर. ओके, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय? एखादं जर मेटल असेल तर त्याला कवरिंग केलं जातं. ठीक आहे, कवरिंग केलं जातं, त्याला इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतात. कशासाठी? तर वेगवेगळे कामं असतात. तुम्ही आता आकर्षक दिसावं म्हणून किंवा एखाद्या मेटलचं इरोजन होऊ नये, करोजन होऊ नये म्हणून, तर यासाठी त्याला इलेक्ट्रोप्लेट केलं जातं. आणि त्यापासून जे वेस्ट निघतं त्यात मेनली युरेनियम असतो आणि त्याचे वॉटर सोल्युबल सॉल्ट्स असतात. ठीक आहे. मग याला कंट्रोल करण्यासाठी किंवा डिकम्पोज करण्यासाठी जिओबॅक्टर, ठीक आहे, जिओबॅक्टर नावाचा मायक्रोब यूज केला जातो. हा काय करतो? कंट्रोल दिस सॉल्ट्स ऑफ युरेनियम इनटू इनसोल्युबल सॉल्ट्स अँड देअर बाय प्रिव्हेंट दोज सॉल्ट्स फ्रॉम मिक्सिंग विथ ग्राउंड वॉटर सोर्सेस. याला इनसोल्युबल सॉल्ट्समध्ये कन्वर्ट करतो. आधी हे सॉल्ट्स कसे असतात? वॉटर सोल्युबल, ते पाण्यात मिक्स होऊ शकतात, वॉटर सोल्युबल. मग हे जर जमिनीत गेले तर हे जमिनीतल्या पाण्यासोबत मिक्स होणार. ठीक आहे, आणि त्यामुळे आजार होऊ शकतात आपल्याला. वॉटर सोल्युबल असतात हे. मग हा काय करतो? जिओबॅक्टर हे जे सॉल्ट्स आहे, जे वॉटर सोल्युबल आहे, त्यांना वॉटर इनसोल्युबल सॉल्ट्समध्ये कन्वर्ट करतो. आता ते इनसोल्युबल आहे, आता ते पाण्यात विरघळू शकत नाही, इनसोल्युबल आहे. ठीक आहे. मग हे त्यांना प्रिव्हेंट करतो फ्रॉम मिक्सिंग विथ ग्राउंड वॉटर सोर्सेस. जे पाण्याचे सोर्सेस आहे खाली त्यांच्यापासून मिक्स होण्यापासून याला प्रिव्हेंट करतो. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने जे युरेनियमचे सोर्सेस आहेत त्यांना आपण वॉटरमध्ये मिक्स होण्यापासून वाचवतो. ओके, म्हणजे याच्यामुळे नेमका फायदा आपल्याला आणि एन्व्हायरमेंटला देखील होणार. ठीक आहे. तर हे वेगवेगळ्या गोष्टी आहे ज्यात आपण मायक्रोबच्या मदतीने कंट्रोल करू शकतो आणि एन्व्हायरमेंटला क्लीन ठेवण्यास मदत करू शकतो. ठीक आहे. तर यालाच म्हणून नाव दिलं क्लीन टेक्नॉलॉजी. ओके, सो हे 5 वेगवेगळे टॉपिक्स आपण यात पाहिले, सब टॉपिक्स, ज्यात आपण मायक्रोब्स वापरू शकतो वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समध्ये. ठीक आहे. ओके, देन लास्ट टॉपिक आहे मग मायक्रोब्स अँड फार्मिंग. ठीक आहे. तर यातला पहिला क्वेश्चन मग, कॅन यू टेल हाऊ द बॅक्टेरिया प्रेझेंट इन सॉईल अँड रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट आर युजफुल. ठीक आहे. जे बॅक्टेरिया सॉईलमध्ये किंवा रूट नोड्यूल्समध्ये असतात लेग्युमिनस प्लांटच्या, ही युजफुल कसे आहे? तर लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे कुठले प्लांट्स? तर लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे असे प्लांट्स की ज्यांना शेंगा येतात. ठीक आहे. तर शेंगा येणारे प्लांट्स म्हणजे लेग्युमिनस प्लांट्स. ठीक आहे, जसं चवडी वगैरे झाला, तर अशा प्लांट्सना लेग्युमिनस प्लांट्स म्हणतात. ओके, म्हणजे लेग्युम म्हणजे शेंगा. ठीक आहे, लेग्युम, आणि लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे शेंगा येणारे प्लांट. तर ह्या प्लांटचे जर तुम्ही रूट्स बघितले, ठीक आहे, यांचे जर रूट्स बघितले तर यांच्या रूट्सवर असे टोकाला असे नोड्यूल्स असतात. ठीक आहे, असे नोड्यूल्स असतात यांच्या रूट्सवर. तर ह्या नोड्यूल्समध्ये असतात बॅक्टेरियाच्या कॉलनी. ठीक आहे, यांच्यामध्ये बॅक्टेरिया कॉलनीज असतात. तर आणि ह्या बॅक्टेरियाच्या ज्या कॉलनीज असतात, तर ह्या बॅक्टेरियाचा आणि जे सॉईलमध्ये असतात बॅक्टेरिया, तर त्यांचा यूज काय आहे ते आपल्याला इथे विचारलं आहे. ओके, तर बघा, हे जे बॅक्टेरिया असतात इथे किंवा सॉईलमध्ये, तर हे बेसिकली यातले जे मेजर बॅक्टेरिया असतात ते असतात नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. ठीक आहे, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. आता नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाचा यूज काय आहे? तर बघा, समजा हे एखादं झाड असेल कुठलंही. ओके, हे झाड असेल कुठलंही आणि ह्या झाडाला पाहिजे असतो नायट्रोजन. ठीक आहे, नायट्रोजन पाहिजे असतं कशासाठी? तर यांना हे न्यूट्रियंट्स हवं असतं नायट्रोजन. मग आता ॲटमॉस्फिअरमध्ये जर बघाल तर नायट्रोजन असतो NO2च्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, परंतु यांना फक्त N2 पाहिजे आहे, O2 नको आहे, यातला O नको आहे. तर मग यांना N2 पाहिजे. मग हा जो नायट्रोजन आहे जो ॲटमॉस्फिअरमधला आहे, हा काय, हे जे बॅक्टेरिया आहे हा नायट्रोजन ॲब्झॉर्ब करतात किंवा सॉईलमध्ये असणारे बॅक्टेरिया ॲब्झॉर्ब करतात आणि हा जो नायट्रोजन आहे ह्याला कन्वर्ट करतात N2+O2 मध्ये. ठीक आहे, N2+O2 मध्ये याला कन्वर्ट केलं जातं अशा पद्धतीने, आणि मग हा नायट्रोजन प्लांट्स घेतात. मग हे जे कन्वर्जन आहे याला म्हणतात फिक्सेशन. ओके, याला म्हणतात फिक्सेशन, आणि हे केलं जातं ह्या बॅक्टेरियाच्या मदतीने, म्हणून यांना म्हणतात नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. नायट्रोजनचं फिक्सेशन करतात म्हणून. ठीक आहे, तर हा यांचा यूज आहे, नायट्रोजनचं फिक्सेशन करणे. NO2ला N2 आणि O2 मध्ये कन्वर्ट करतात आणि हा N2 मग प्लांट्स घेतात.
न्यूट्रिएंट म्हणून. ओके, तर हे आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. कुठला आहे तर एक इथे दिलं आहे बघा, अझोटोबॅक्टर हा एक आहे. आणखी खूप सारे आहे, हा एकच नाही, खूप सारे आहे. ओके, त्यानंतर पहिला मग आपला टॉपिक आहे यातला मायक्रोबियल इनोकुलंट्स. आता इनोकुलंट्स म्हणजे काय, तर इनोकुलंट्स म्हणजे असे केमिकल्स म्हणा किंवा सबस्टन्सेस ठीक आहे, जे की इंट्रोड्यूस किंवा ट्रान्सफर केले जाऊ शकतात एखाद्या ॲनिमलच्या किंवा एखाद्या प्लांटच्या बॉडीमध्ये. कशासाठी, तर टू इम्प्रूव्ह द इम्युनिटी. ठीक आहे, त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी अगेन्स्ट अ डिसीज. म्हणजे एखाद्या डिसीजच्या विरुद्ध त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी इनोकुलंट्स वापरले जातात. आता बघा, हे मायक्रोबियल, यात आपण मायक्रोब्स वापरणार आहोत म्हणून मायक्रोबियल इनोकुलंट्स. केमिकल्ससुद्धा असतात बरेच. समजा मला कुठला डिसीज असेल, मग माझी इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या डिसीज विरुद्ध माझ्या बॉडीमध्ये काही केमिकल्स टाकले जाणार जे माझी इम्युनिटी वाढवणार. मग ते झाले इनोकुलंट्स, केमिकल इनोकुलंट्स. तसंच इथे प्लांट्सची इम्युनिटी वाढवायची आहे. कशासाठी, अगेन्स्ट डिसीज. ठीक आहे, एखादा कुठलाही रोग जर झाला असेल प्लांट्सला, मग त्या रोगाविरुद्ध त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी मायक्रोब्स त्या प्लांटमध्ये इंट्रोड्यूस केले जातात. त्यांना म्हणतात मग मायक्रोबियल इनोकुलंट्स, जे की इम्युनिटी वाढवतात अगेन्स्ट डिसीज, एखाद्या डिसीज विरुद्ध, रोगाविरुद्ध. ठीक आहे, हे ट्रान्सफर केले जातात. ओके, सम मायक्रोब्स कंटेनिंग इनोकुलंट्स आर प्रोड्यूस्ड बाय दी प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. मग असे इनोकुलंट जे आहेत ते फर्मेंटेशन प्रोसेसनी प्रोड्यूस केले जाऊ शकतात. ओके, आणि दीज इनोकुलंट्स आर प्रेड ऑन द सीड बिफोर सॉईंग अँड सम ऑफ द इनोकुलंट्स आर रिलीज इन टू प्लांट्स. मग काही इनोकुलंट्स जे आहे ते सीडवर स्प्रे केले जातात. ठीक आहे, कशासाठी, तर त्यांची इम्युनिटी वाढावी म्हणून. तर काही सरळ त्या प्लांटमध्ये टाकले जातात, रिलीज केले जातात. ओके, तर अशा पद्धतीने मग त्यांची इम्युनिटी वाढवली जाते, एखाद्या रोगाविरुद्ध लढण्याची ताकद, क्षमता. ओके, तर हे इनोकुलंटचं काम आहे. आणि अशा पद्धतीने ते एकतर सीडवर स्प्रे केले जातात किंवा प्लांटमध्ये टाकले जातात. मायक्रोब्स इन द इनोकुलंट हेल्प्स इन प्लांट ग्रोथ बाय सप्लाइंग न्यूट्रिएंट. हे काय करतात, त्यांची प्लांटची ग्रोथ वाढवतात आणि त्यांना सप्लाय करतात न्यूट्रिएंट्स. आता हे जे इनोकुलंट्स आहेत यात बऱ्याचदा हे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियासुद्धा असतात. ओके, हे यांना न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतात आणि त्यांची इम्युनिटीसुद्धा वाढवतात. दे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूडची क्वालिटी वाढवतात. सोल्युशन कंटेनिंग ॲझोटोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजिनेस इज युज्ड इन ऑर्गॅनिक फार्मिंग. ॲझोटोबॅक्टर आणि आर्टिफिशियल नायट्रोजिनेस हे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये यूज केले जातात. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे ज्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतो. ठीक आहे, जैविक शेती, सेंद्रिय शेती, त्यामध्ये जी की पूर्णतः केमिकल फ्री असते, ज्यात कुठलेही इन्सेक्टिसाईड, विडीसाईड, केमिकल्स, फर्टिलायझर वापरले जात नाही. ओके, तर ती झाली ऑर्गॅनिक फार्मिंग. यामध्ये हे बॅक्टेरिया वगैरे यूज केले जातात जे की याला नायट्रोजन, न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतात. ओके, सॉइल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू केमिकल फर्टिलायझर इज प्रिव्हेंटेड ड्यू टू यूज ऑफ दिस सोल्युशन. मग असे सोल्युशन जर आपण यूज केले तर यामुळे सॉइल पोल्युशन जे की केमिकल फर्टिलायझरमुळे होतं ते होत नाही, प्रिव्हेंट होतं. आता बघा, इथे एक आहे फ्लोरोॲसेटामाइड. खूप घातक केमिकल आहे जो की पेस्टिसाइड्समध्ये असतो, केमिकल पेस्टिसाइड्समध्ये. फ्लोरोॲसेटामाइड. ठीक आहे, हा केमिकल जर सॉईलमध्ये मिक्स झाला, कशामुळे, तर केमिकल पेस्टिसाइडच्या यूजमुळे, तर याच्यामुळे वेगवेगळे हार्मफुल इफेक्ट दिसतात, पाहायला मिळतात. दिस प्रूव्ह हार्मफुल टू अदर प्लांट्स. जे प्लांट्स आहेत त्यांना यामुळे धोका निर्माण होतो, हार्मफुल असतात. तसंच जे ॲनिमल्स आहेत त्यांनासुद्धा स्किन डिसीजेस होतात. ठीक आहे, त्यामुळे हा जो केमिकल आहे तो केमिकल पेस्टिसाइडमधून मिक्स होता कामा नये, यासाठी आपण जे इतर सोर्सेस आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचे ती ॲडॅप्ट केली पाहिजे. ठीक आहे, सो दिस पेस्टिसाइड्स इन द सॉईल कॅन बी डिस्ट्रॉईड विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. मग हा समजा फ्लोरोॲसेटामाइड जर असेल शेतीत तर याला तुम्ही मायक्रोबच्या मदतीने डिस्ट्रॉय करू शकता. ठीक आहे, तर हे सिम्पली आहे. इनोकुलर्स म्हणजे जे ट्रान्सफर केले जाऊ शकते इम्युनिटी वाढवण्यासाठी. कुठले, तर ॲझोटोबॅक्टर आहे, आर्टिफिशियल नायट्रोजिनस किंवा इतर बॅक्टेरिया आहे की जे इनोकुलंट्स आहे ते तुम्ही ट्रान्सफर करू शकता, मायक्रोब्स. ओके, त्याला न्यूट्रिएंट सप्लाय करतील, त्यानंतर त्याची इम्युनिटीसुद्धा वाढवणार. आणि काही फ्लोरोॲसेटामाइड आहे ज्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी तुम्ही मायक्रोब्स वापरू शकता. ओके, सो हेच बेसिकली इथे सांगितलं आहे. नेक्स्ट आहे मग बायो इन्सेक्टिसाइड्स. तर आता बघा, शेतामध्ये जे काही पेस्टिसाइड्स वापरले जातात. ठीक आहे, शेतामध्ये 3 प्रकारचे मेस्टली केमिकल वापरले जातात. एक तर पेस्टिसाइड, दुसरे विडीसाइड्स आणि तिसरे हे इन्सेक्टिसाइड्स.
ठीक आहे. इन्सेक्टिसाइड्स आणि पेस्टिसाइड्स हे जवळपास सारखे असतात, जे की कीटनाशक म्हणून वापरतात. विडीसाइड्स म्हणजे कचरानाशक करण्यासाठी विडीसाइड्स. तर आता बघा, हे सिम्पली केमिकल इन्सेक्टिसाइड्स असतात. इथे बघा दिलं आहे बायो इन्सेक्टिसाइड्स. सर बायो म्हणजे जैव, ठीक आहे. मग असे इन्सेक्टिसाइड्स जे की बॅक्टेरिया आणि फंगसेसच्या मदतीने बनवले गेले आहे असे, ते म्हणजे बायो इन्सेक्टिसाइड्स, ठीक आहे. मग बायो इन्सेक्टिसाइड्स कुठले, तर बॅक्टेरिया आणि फंगस यांच्या मदतीने बनवले गेलेले. ओके. सो बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्झिन्स विच कॅन डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजन्स कॅन बी डायरेक्टली इंटिग्रेटेड इन टू प्लांट्स विथ दी हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी, ठीक आहे. मग समजा एखादा प्लांट असेल ज्यावर वारंवार पेस्ट म्हणजे आणि पॅथोजनचा अटॅक होत असेल, तर अशा प्लांट्समध्ये डायरेक्टली बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने, ठीक आहे, काय केलं जातं, यांच्यामध्ये सरळ हे बॅक्टेरियल आणि फंगल जे आहे ज्यांच्यामुळे जे की टॉक्झिक असतात, कशासाठी, त्या पॅथोजन्ससाठी आणि पेस्टसाठी, ठीक आहे. जे पॅथोजन किंवा पेस्ट आहे ज्यांच्यामुळे त्या प्लांटला नुकसान आहे, त्यांच्यासाठी हे टॉक्झिन्स असतात. समजा हा किडा आहे, ह्याच्यामुळे ह्या प्लांटला नुकसान असेल, तर हा जो किडा आहे ह्याच्यासाठी टॉक्झिन्स असतात, हे बॅक्टेरियल आणि फंगल पेस्ट, ठीक आहे. मग हा जर किडा याला जर हे टॉक्झिन्स असतील म्हणजे विषारी असतील ह्या किड्यासाठी, हे बॅक्टेरिया आणि फंजाय, तर हा काय करणार, यांना खाणार नाही. मग आपण काय केलं, हे जे बॅक्टेरिया आणि फंजाय आहे सरळ ह्या प्लांटमध्येच टाकून दिले. मग हा किडा काय करणार, ह्या प्लांटलासुद्धा खाणार नाही आणि आपलं पीक वाचणार, ठीक आहे. सो हे बॅक्टेरिया आणि फंजाय असतात जे की टॉक्झिन्स असतात, ओके, जे की पेस्ट आणि पॅथोजन्सला डिस्ट्रॉय करू शकतात. त्यांना डायरेक्टली प्लांट्समध्ये इंटिग्रेट केलं जातं बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने, ठीक आहे. सो मग टॉक्झिक्स असल्यामुळे इन्सेक्टला ते याला कन्झ्यूम करणार नाही, खाणार नाही, ठीक आहे. सिमिलर टू बॅक्टेरिया, सम स्पेसीज ऑफ फंजाय अँड व्हायरसेस आर युजफुल एज पेस्टिसाइड. बॅक्टेरियासारखेच काही फंजाय आणि व्हायरसेस आहे जे की तुम्ही पेस्टिसाइड म्हणून वापरू शकता. एक आहे स्निपोसॅड, ठीक आहे. ए बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन इज बायोपेस्टिसाइड, ठीक आहे. स्निपोसॅड आहे बाय प्रोडक्ट आहे फर्मेंटेशनचं, जे की बायोपेस्टिसाइड आहे, ठीक आहे. आता हे फिल इन द ब्लँक्समध्ये वगैरे येऊ शकतं. स्निपोसॅड बाय प्रोडक्ट आहे फर्मेंटेशनचा, जो बायोपेस्टिसाइड म्हणून वापरला जातो, ठीक आहे. तर हे बेसिकली बायोपेस्टिसाइड आहे, यात कुठलेही केमिकल्स वगैरे नसतात आणि यांच्यापासून प्रोटेक्शन तर मिळतं, ठीक आहे. तर हे आपण यूज करू शकतो शेतीमध्ये, ठीक आहे. पोल्युशनही होणार नाही, खर्चही कमी लागला, प्लस ऑर्गॅनिक फार्मिंग होणार, ओके. सो हे सर्व मायक्रोबच्या मदतीने आपण करू शकतो इफेक्टिवली आणि कमी खर्च, ओके. सो हे सर्व मायक्रोबचे युजेस आहेत, जे आपण पूर्ण या चॅप्टरमध्ये मायक्रोबचे युजेस डिस्कस केले आहे, की मायक्रोबच्या मदतीने आपण काय काय करू शकतो. हे मायक्रोब्स खूप छोटे असतात, आपल्याला दिसतसुद्धा नाही. आज तुमच्या हातावर देखील लाखो करोडो असतील, बरं आहे दिसत नाही, कारण एवढे बॅक्टेरिया आहे की तुमच्या अन्नावर देखील असतात. तर जर तुम्हाला दिसले असते तर तुम्ही ते अन्न खाऊ शकले नसते, एवढे बॅक्टेरिया असतात, मायक्रोब्स असतात, ठीक आहे. खूप स्मॉल असतात परंतु युजेस खूप सारे असतात. म्हणून यांची स्टडी जी आहे त्यांच्यासाठी एक सेपरेट ब्रांच निर्माण केली गेली. कुठली, तर मायक्रोबायोलॉजी, कारण त्यांचे खूप सारे युजेस आहे, खूप सारे प्रोडक्ट्स आहे जे इंडस्ट्रीमध्ये बनवले जातात आणि म्हणून त्याच्यासाठी नवीन ब्रांच निर्माण केली गेली, मायक्रोबायोलॉजी, ठीक आहे. तर ही खूप मोठी ब्रांच आहे. याचं जस्ट इंट्रोडक्शन तुम्हाला दिलं आहे, परिचय, ओके. आणि हा चॅप्टर इथे कंप्लीट झाला आहे. नंतर याच्या एक्झरसाईजचा व्हिडिओ देखील येणार पुढे, ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करत चला, ओके. सो थँक्स फॉर वॉचिंग आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा.